नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याविषयी अनेक धक्कादायक दावे व्हायरल होत आहेत। काही पोस्टमध्ये त्यांचा अपघात झाला असल्याचं, काही ठिकाणी ते रुग्णालयात दाखल असल्याचं, तर काही ठिकाणी त्यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरवल्या जात आहेत। पण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते की या सगळ्या दाव्यांना विश्वासार्ह पुष्टी मिळालेली नाही। सचिन पिळगावकर यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये त्यांना असा कोणताही गंभीर अपघात झालेला नाही किंवा ते अशा कोणत्याही कारणामुळे रुग्णालयात दाखल झालेले आहेत अशी खात्रीलायक माहिती उपलब्ध नाहीये। मात्र अनेक प्रेक्षकांचा गोंधळ यामुळे होतो की त्यांनी काही चित्रपटांमध्ये मृत्यू किंवा दुःखद प्रसंग असलेल्या भूमिका साकारलेल्या आहेत। त्यापैकी सर्वात प्रसिद्ध भूमिका म्हणजे शोले चित्रपटातील अहमद हे पात्र। त्या चित्रपटामध्ये त्यांच्या पात्राचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो, पण तो मृत्यू फक्त चित्रपटातीलच प्रसंग आहे, त्याचा त्यांच्या वास्तविक आणि आत्ताच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही। मग शोलेमध्ये नेमकं अहमद कोण होता, त्याचा मृत्यू कसा झाला आणि या छोट्याशा भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर एवढी मोठी छाप कशी काय पाडली, चला आता त्याची सविस्तर कथा जाणून घेऊया। आज आपण ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलणार आहोत, पण सुरुवात करूया त्यांच्या अशा एका भूमिकेपासून, जी भूमिका पडद्यावर फार काळ दिसली नाही, परंतु आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम आहे। ही भूमिका होती शोले चित्रपटामधील अहमद या तरुणाची। रामगड या छोट्याशा गावामध्ये अहमद आपल्या वडिलांसोबत साधं आणि प्रामाणिक आयुष्य जगत असतो। त्याचे वडील इमाम साहेब हे गावात सर्वांच्याच आदराचे असतात। अहमद हा अतिशय शांत, कष्टाळू आणि आपल्या आई वडिलांचा आदर करणारा मुलगा असतो। शहरात जाऊन चांगलं आयुष्य जगण्याची संधी असून सुद्धा तो आपल्या वडिलांना एकटं सोडायला तयार नसतो। त्यांना साथ देणं आणि त्यांची सेवा करणं हेच त्याचं सर्वात मोठं कर्तव्य आहे असं तो नेहमी मानत असतो। अहमद हा रामगडमधील सर्वांना आपलासा वाटणारा, मनमिळाऊ आणि प्रामाणिक तरुण असतो। त्याचे वडील इमाम साहेब गावातील आदरणीय व्यक्ती असल्यामुळे अहमदही सर्वांशी प्रेमाने आणि नम्रपणे वागत असतो। त्याच्या मनामध्ये कोणाविषयीही वैर नसतं। साधं, शांत आणि कुटुंबाभोवती फिरणारं त्याचं आयुष्य सुरू असतं। पण गब्बर सिंग आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे रामगडचं वातावरण दिवसेंदिवस भयावह होत जातं। एका दिवशी गब्बरची टोळी पुन्हा गावावर हल्ला करते। त्यावेळी अहमद देखील त्यांच्या तावडीत सापडतो। गब्बरच्या निर्दयी स्वभावामुळे कोणतीही दया दाखवली जात नाही आणि अहमदचा अत्यंत क्रूरपणे जीव घेतला जातो। अहमदच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच सगळीकडे शोककळा पसरते। मात्र सर्वात मोठा आघात बसतो तो त्याचे वडील इमाम साहेब यांना। आपल्या तरुण मुलाला गमावल्याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं। हा प्रसंग इतका भावनिक आहे की आज देखील शोले चित्रपट पाहणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं। अहमदच्या मृत्यूनंतर रामगडमधील लोकांच्या मनामधली भीती आणखीच वाढत जाते। गब्बर सिंग किती निर्दयी आहे याची जाणीव प्रत्येकाला होते। हाच प्रसंग पुढे जय, वीरू आणि ठाकूर यांच्या संघर्षाला अधिक तीव्र बनवतो। त्यामुळे अहमदची भूमिका चित्रपटात फार मोठी नसली तरी कथानकाला भावनिक खोली देण्यात तिचा महत्त्वाचा वाटा आहे। विशेष म्हणजे सचिन पिळगावकर यांनी नंतर एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की या मृत्यूच्या दृश्याचं चित्रीकरण करण्यासाठी तब्बल 3 दिवस लागलेले होते। छोटी भूमिका असून देखील शोले चित्रपटामधील अहमद हे पात्र आज देखील त्यांच्या लक्षात राहिलेल्या भूमिकांपैकी एक मानलं जातं। आता जाणून घेऊया सचिन पिळगावकर यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल। सचिन पिळगावकर यांचा जन्म 17 ऑगस्ट 1957 रोजी मुंबई येथे झाला। सचिन पिळगावकर लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती आणि अगदी बाल कलाकार म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केलेली होती। मात्र आज आपण त्यांची चित्रपट कारकिर्दीपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत, कारण त्यांचे बरेच चित्रपट सगळ्यांनीच पाहिलेले असतील। सचिन यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचं लग्न। त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्याशी विवाह केला। अनेक वर्षांपासून हे दोघे मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि एकमेकांना साथ देणारं जोडपं म्हणून ओळखलं जातं। अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये देखील दोघांनीही एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास व्यक्त केलेला आहे। या दाम्पत्याला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे श्रिया पिळगावकर।
श्रेयाने देखील अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अनेकदा सचिन आणि सुप्रिया आपल्या मुलीच्या यशाबद्दल अगदी आनंदाने बोलताना दिसतात. तिघांचे फोटो आणि कौटुंबिक क्षण सोशल मीडियावर देखील अधूनमधून पाहायला मिळतात. सचिन आणि सुप्रिया यांच्याबद्दल अनेक अफवा वेळोवेळी सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या. कधी त्यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या तर कधी वेगळं राहतात किंवा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा देखील झालेल्या आहेत. मात्र अशा दाव्यांना कोणताही विश्वासार्ह पुष्टी मिळालेली नाही. उलट अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये हे दोघी जोडपं एकत्र दिसले आहेत आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य देखील स्थिर असल्याचं स्पष्ट होतं. म्हणूनच सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक बातमीवर विश्वास ठेवण्यापेक्षा खात्रीलायक माहिती तपासणं महत्त्वाचं आहे. सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत देखील अपघात, प्रकृती किंवा कौटुंबिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या, पण त्यांपैकी अनेकांना कोणताही अधिकृत आधार नव्हता. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी आज देखील मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. एकत्र काम करत असतानाच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि कालांतराने याच मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये बदललं. एकमेकांचा स्वभाव, कामावरील निष्ठा आणि एकमेकांचा आदर यामुळे त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर देखील दोघांनी आपल्या नात्याला नेहमीच प्राधान्य दिलं. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणत्याही नात्यामध्ये संवाद आणि एकमेकांवरचा विश्वास खूप जास्त महत्त्वाचा असतो. याच गोष्टींमुळे त्यांचं वैवाहिक आयुष्य अनेक दशकांपासून आनंदी आणि स्थिर राहिलं आहे. त्यांची मुलगी श्रेया पिळगावकर हिने देखील अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मुलीने स्वतःच्या हिमतीवर नाव कमवावं अशी सचिन आणि सुप्रिया यांची नेहमी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तिच्यावर कधीही प्रसिद्धीचं ओझं टाकलं नाही. श्रेयानेही स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर विविध चित्रपट, वेब सिरीज आणि मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. सोशल मीडियावर वेळोवेळी सचिन पिळगावकर यांच्या अपघाताच्या, प्रकृती खालावल्याच्या तसेच त्यांचं आणि सुप्रिया यांचं नातं बिघडल्याच्या किंवा घटस्फोट झाल्याच्या अफवा देखील व्हायरल झाल्या. मात्र अशा दाव्यांना कोणताही अधिकृत किंवा विश्वासार्ह पुष्टी मिळालेली नाही. उलट काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किंवा मुलाखतींमध्ये आणि काही कौटुंबिक प्रसंगी देखील हे दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत. आजही सचिन पिळगावकर आपल्या कुटुंबासोबत अगदी आनंदाने आयुष्य जगत आहेत. त्यांच्या कारकिर्दीइतकंच त्यांचं कौटुंबिक आयुष्य देखील अनेकांसाठी प्रेरणादायी मानलं जातं. म्हणूनच सोशल मीडियावर दिसणाऱ्या कोणत्याही धक्कादायक बातमीवर लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तिची खात्री करून घेणं नेहमीच योग्य ठरतं. आणि सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत देखील हेच वास्तव आहे. त्यांच्या निधनाच्या, गंभीर अपघाताच्या किंवा घटस्फोटाच्या अफवा वारंवार पसरवल्या जात आहेत, पण त्यांना विश्वासार्ह आधार मिळालेला नाही. तुम्हाला सचिन पिळगावकर हे अभिनेते आवडतात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला त्यांचे कोणते आजपर्यंतचे चित्रपट सगळ्यात जास्त आवडलेले आहेत हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. सचिन पिळगावकर हे आता सध्या तरी ठणठणीत बरे आहेत. त्यांनी फक्त मृत्यू झाल्याचं पात्र केलेलं होतं.